महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 31 मार्च मंगळवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मागच्या 2 दिवसांपूर्वी फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपये जमा झालेला होता। आता तुम्हाला मार्च महिन्याचे 21 हप्त्याची चिंता लागलेली होती, तर अखेर तुमचे मार्च महिन्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे जमवतील, उद्या पैसे जमवतील, परवा दिवशी पैसे जमवतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या फिरणार नाहीत। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता सकाळपासून जमा होत आहे। मार्च महिन्याचा 21 हप्ता जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज 31 मार्च मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहे, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज एकाच दिवशी सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार करणे शक्य होत नसता, त्यामुळे लाडक्या बहिणींना प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे काटाकाट विस्तार सुद्धा होतच आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमवतील आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, याचीच माहिती आपण संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये सांगत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर काही महत्त्वाचे नियम आहेत, ते नियम सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत। जर तुम्ही नियमांमध्ये बसला तरच तुम्हाला पैसे येतील, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसला नाही तर तुम्हाला पैसे जमवणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना हे नियम आपण पाहणार आहोत, परंतु नियम पाहण्याच्या अगोदर तुम्ही जिल्ह्यांच्या आधी आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने पाहायचं आहे। कारण तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचे मार्च महिन्याचे 21 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे काटाकाट विस्तार सुद्धा होऊन जातील। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत। तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता सोडला जात असल्यामुळे तुमच्यामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आता आपण जिल्हे आणि बँका सविस्तर पाहणार आहोत। जिल्हे आणि बँका सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता मार्च महिन्याचा हप्ता जमवणार नाही। म्हणजे सांगायचं म्हटलं तर ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नाहीत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमवणार नाहीत। त्यामुळे अशा बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमवत आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी गरजू नाहीत, ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत नाहीत
त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात नाही। आता बघा लाडकी बहिणींनो, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत याविषयी आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगून टाकत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची मार्च महिन्याची 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडकी बहिणींनो, नियम, पात्रता आणि अटी शर्ती या ठिकाणी आता आपण पाहणारच आहोत, परंतु नियम, अटी शर्ती आणि पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना काही महत्त्वाची कामे करायची आहेत। ती कामे तुम्ही केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही सविस्तर पाहायचे आहे, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडकी बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात, परंतु लाडकी बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांचे आणि बँकांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। या ठिकाणी आता तुम्ही सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहायची आहे। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा या ठिकाणी आता आपण जिल्हे आणि बँका सविस्तर पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुम्हाला हे पैसे येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींमध्ये तुम्ही मोडत आहात का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे, परंतु जर तुम्ही 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींमध्ये मोडत नसाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना 5 प्रकारच्या बहिणी आता या ठिकाणी आपण सविस्तर पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे, कारण बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा झालेले होते। आता मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आहे, मार्च महिना अख्खा संपून गेलेला आहे, तरी पण बहिणींना मार्चचे 1500 रुपये आलेले नव्हते, म्हणजेच उशीर झालेला होता। तर उशीर झाल्यामुळे आजपासून या ठिकाणी आता मार्चचे 1500 रुपये सोडले जात आहेत। लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। सर्व लाडक्या बहिणी खुश होत आहेत। लाडक्या बहिणींना दिलासा मिळत असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहे, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत। बघा जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींमध्ये मोडत आहात का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे, कारण 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। 5 प्रकारच्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आता आपण 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबल्यामुळे बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका पाहत आहोत। जिल्हे आणि बँका पाहिल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने दिलासा मिळत आहे त्याविषयी तुम्हाला माहिती देत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा लाडकी बहिणींनो, जिल्ह्यांच्या यादी आणि बँकांच्या यादी सविस्तर सांगत आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींनो, तुम्ही काही नियम
नियमांमध्ये पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत आहात का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे. तुम्ही जर पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत आता आपण पात्रता आणि अटी शर्ती या ठिकाणी सांगत आहोत, त्यामुळे पात्रता अटी शर्ती सविस्तर पहा जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर मी नियम सांगत आहे. नियम पहा. नियम पाहिले की तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा पहिला नियम बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजना राज्यातील गरीब महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहता यावं या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली होती. परंतु या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. ज्या बहिणी अपात्र होत्या, गरजू नव्हत्या, त्या बहिणीने सुद्धा अर्ज केले, लाभ घेतले, अशा पद्धतीच्या तक्रारी सरकारकडे गेलेल्या आहेत. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना डायरेक्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच या ठिकाणी आता पैसे मिळत राहतील. परंतु ज्या बहिणी गरजू नाहीत, ज्या बहिणी पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नाहीत, त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपण पात्रता आणि नियम पाहणार आहोत. परंतु पात्रता आणि नियम पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने दिलासा मिळून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, मार्च महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, बहिणींच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा केला जात आहे त्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. पुढचे 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, जिल्हे आणि बँका सांगत आहे. परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे. जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असेल तर तुम्हाला दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका पाहणार आहोत. जिल्हे आणि बँका पाहिल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून खाटागट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत. आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये पुणे जिल्हा आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती आहे, अकोला आहे, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली आहे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, यासोबत परभणी असेल, बीड असेल, अकोला असेल, गडचिरोली असेल, तर असे आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये आज एकाच दिवशी पैसे वितरित करणं शक्य होत नसतं. त्यामुळे आज काही जिल्ह्यामध्ये, उद्या काही जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी काही जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने हे पैसे टप्प्याटप्प्याने वाटप केले जात आहेत. लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जिल्हे आणि बँका आपण सविस्तर पाहत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. डीबीटीचं बटन दाबण्यात आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो,
आज पैसे जमवतील, उद्या पैसे जमवतील, परवा दिवशी पैसे जमवतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या. परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरजसुद्धा भासणार नाही. बघा लाडकी बहिणींना सविस्तर आता आपण जिल्हे आणि बँका सांगत आहोत, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि प्रतीक्षा संपून जाईल. तर बघा सविस्तर जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये बहिणींना आलेले आहेत. आता बहिणी मार्चच्या 1500 रुपयांची वाट पाहत होत्या, तर लवकरच मार्चचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमवतील. तोपर्यंत लाडक्या बहिणींनो KYC पूर्ण करा, आधार कार्ड बँकेला लिंक करा, या ठिकाणी महत्त्वाची कामे करा जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळत राहील, पैसे मिळत राहतील आणि दिलासा मिळत राहणार आहे.